मेष राशी, आजपासून तुमच्या आयुष्यात होणार असा बदल ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात. मनापासून ऐका मित्रांनो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा संदेश विशेषतः मेष राशीच्या मित्रांसाठी आहे. हा व्हिडिओ श्रद्धा, प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. जीवनातील निर्णय नेहमी विचारपूर्वक घ्या. आता एक मन शांत करा आणि संदेश मनापासून ऐका. मेष राशीच्या मित्रांनो, कधीकधी आयुष्य असं वळण घेतं की आपण स्वतःलाच विचारतो, मी इतकं प्रयत्न करूनही माझ्या वाटेला इतका संघर्ष का? मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्यासोबत असं का घडतंय? लोकांना माझं हसणं दिसतं, पण माझ्या मनात चाललेलं वादळ कुणालाही दिसत नाही. कदाचित गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सहन केलं असेल. काही लोकांनी साथ सोडली असेल, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील, काही अपेक्षा तुटल्या असतील आणि काही वेळा तर स्वतःलाच प्रश्न विचारला असेल, मी इतका प्रयत्न करूनही अजून का थांबलो आहे? पण आज स्वतःला एक गोष्ट आठवण करून द्या. तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात म्हणजे तुम्ही खूप मजबूत आहात. कारण तुटून जाणं सोपं होतं, पण पुन्हा उभं राहणं मोठं असतं आणि तुम्ही ते अनेक वेळा केलं आहे. तुम्ही अनेक रात्री जागून काढल्या आहेत. कोणाला न सांगता मनातल्या वेदना सांभाळल्या आहेत. सगळ्यांना आधार दिला, पण स्वतःला विसरलात. आजपासून स्वतःकडे बघायला सुरुवात करा. तुमचं मन महत्त्वाचं आहे, तुमचं हसूही महत्त्वाचं आहे. मेष राशीचा स्वभाव असा असतो की स्वतः दुखावलं तरी इतरांना उभं करतो. पण कायम स्वतःला मागे ठेवू नका. आयुष्य फक्त धावण्यासाठी नसतं, काही वेळा थांबून स्वतःला विचारण्यासाठीही असतं. आज मनात एक छोटा निर्णय घ्या. मी स्वतःला कमी समजणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवणार आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी थांबणार नाही. ज्यांनी साथ सोडली त्यांच्यासाठी रडू नका. मेष राशीच्या मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकजण कायम राहत नाही. काही लोक आपल्या आयुष्यात येतात, थोडा वेळ राहतात आणि निघून जातात. त्यांना थांबवण्याचा तर अजिबात प्रयत्न करताना आपण स्वतःला हरवून बसतो. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. जे गेले त्यांच्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका. तुमची किंमत कोणाच्या उपस्थितीवरून अवलंबून नाही. तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, चांगलं झालं तेव्हा मी हार मानली नाही. स्वतःला पुन्हा शोधण्याची वेळ आली आहे. खूप दिवस झाले तुम्ही इतरांसाठी जगत आहात. आता थोडं स्वतःसाठी जगा. सकाळी उठल्यावर स्वतःला विचारा, आज मला काय आनंद देईल? जग काय म्हणेल हा विचार कमी करा. मन काय सांगत आहे ते ऐका. काही स्वप्न अजून जिवंत आहेत, काही इच्छा अजून पूर्ण व्हायच्या आहेत आणि काही गोष्टी अजून तुमची वाट पाहत आहेत. तुमचा वेळ अजून संपलेला नाही मित्रांनो. जर आज तुम्हाला वाटत असेल की सगळं संपलं, तर हीच वेळ नवीन सुरुवात करण्याची आहे. तुम्ही हारलेले नाही, तुम्ही उशिरा पोहोचत आहात. इतकंच, ज्यांना आज तुमची किंमत दिसत नाही, उद्या तेच लोक तुमच्या यशाकडे पाहतील. आज फक्त एक गोष्ट करा. डोळे मिटा, मन शांत करा आणि स्वतःला सांगा, मी अजून उभा आहे, म्हणजे माझी कथा अजून संपलेली नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भेटूया अशाच राशी भविष्य सांगणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश 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 आदेश.